शंकरनगर इलाके के श्री साई बाबा हाई स्कूल में नाबालिग लड़की की इस्मत रेजी का वाक़या पेश आया। नांदेड़ के शंकरनगर इलाके में वाक़ श्री साई बाबा हाई स्कूल के 4 असातिज़ा पर 7वीं जमात की तालिबा के साथ इस्मत रेजी का इल्ज़ाम लगाया गया है। रामतीर्थ पुलिस स्टेशन में इस मामले में एक मुकदमा दर्ज किया गया है। शिकायत कुनिंदा लड़की की मां का इल्ज़ाम है कि नाबालिग लड़की के साथ पिछले 1 महीने से इस्मत रेजी की जा रही है। मुसलसल हिरासानी के बाद लड़की की तबीयत खराब हो गई, जिसके बाद लड़की को नांदेड़ के सरकारी अस्पताल में भर्ती किया गया है। इस्मत रेजी के चारों मुलजिमीन फरार बताए जा रहे हैं। वाज़ेह है कि लड़की अपनी बेवा मां के साथ रहती थी। मां रोजाना की मजदूरी से अपना और अपनी बेटी का पेट पाल रही थी। इस मामले में रिपब्लिकन सेना के जिम्मेदारान ने नांदेड़ जिला कलेक्टर और जिला एसपी को एक मेमोरेंडम सौंपा, जिसमें इन चारों मुलजिमीन के खिलाफ सख्त कानूनी कार्रवाई का मुतालबा किया गया। बिलोली तालुक्यामध्ये शंकरनगर या ठिकाणी श्री साईबाबा विद्यालय आहे। त्या ठिकाणी त्या शाळेमध्ये असलेली 7वीच्या वर्गामध्ये असलेली मुलगी ती जातीनं मातंग समाजाची आहे आणि त्या ठिकाणी असलेले 4 शिक्षक, त्या शिक्षकांनी 1 महिन्यापूर्वी त्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला आणि तो एकाच दिवशी केला नाही, पण ते 1 महिनाभर तिला मानसिक आणि शारीरिक हा सुद्धा बलात्कार त्या ठिकाणी केलेला आहे। पण त्या शाळेचे इतर शिक्षक असतील, स्टाफ असेल, हेडमास्टर असेल, तिथला संचालक असेल, हे सर्व राजकीय पक्षाशी बांधलेले लोक आहेत असं आम्हाला कळालंय। आणि 1 महिन्यापासून त्या मुलीला वडील नाहीत आणि वडील नसलेल्या किंवा या देशामध्ये असलेली मागासवर्गीय म्हणजे जमात समजून अशा मुलींवर हे लोक सातत्याने बलात्कार करणे, त्यांच्यावर अन्याय अत्याचार करणे या देशामध्ये चालतच आलेलं आहे। आम्ही या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये घडलेली खैरलांजी बघितलो आणि हैदराबादला प्रियंका रेड्डीचाही बलात्कार आम्ही बघितलो। ज्या पद्धतीनं आंध्र प्रदेशच्या सरकारने त्या 4 नराधामांना बलात्कार करणाऱ्याला एन्काउंटर केलं, तर त्याच पद्धतीनं आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीने माननीय इथल्या प्रशासनाला, कलेक्टर साहेबांना आणि एसपी साहेबांना आम्ही अशी विनंती करत आहोत की जे आंध्रामध्ये घडलं, जे महाराष्ट्रामध्ये घडत आहे, ह्या 4 शिक्षकांना सुद्धा एन्काउंटर केल्याशिवाय या महाराष्ट्रामध्ये बलात्कार करणाऱ्याची संख्या कमी होणार नाही, एवढीच रिपब्लिकन सेनेच्या वतीनं विनंती आम्ही साहेबाला केली।